जगामध्ये सूर्यनमस्कार सोडून असा कुठलाच वर्कआउट नाही की ज्या वर्कआउटमध्ये एका मिनिटामध्ये 12 वेळा ब्रीद इन आणि ब्रीद आउट होतं. जर सकाळी जर तुम्ही कपालभाती केली तर त्या जंक फूडचा कुठलाच इम्पॅक्ट तुमच्या शरीरावरती होणार नाही. जर तुम्ही फर्स्ट जनरेशनचा जर बिझनेसमन असाल, फर्स्ट जनरेशनचा बिझनेस चालू करत असाल, तर प्लास्टिक सारख्या व्हॉलटाईल बिझनेसमध्ये जम बसवणं खूप अवघड आहे तुमच्यासाठी. एका कंपनीला 100% सप्लाय करण्यापेक्षा 2 कंपन्या घ्यायच्या आणि 50-50% सप्लाय करायचं. की एका ठिकाणावरून 100 रुपये कमवण्यापेक्षा 100 ठिकाणावरून 1-1 रुपये कमवा. जर 3 वर्षाचा कालखंड जर तुम्ही एखाद्या व्यवसायामध्ये जर घालवला तर त्या व्यवसायामधले तुम्ही एक्सपर्ट होता. कारण तुम्ही जर पहिल्या दिवशी जर स्वतःला शेठ समजायला लागले, मालक समजायला लागले, तर तुम्ही कधीच पुढे जाणार नाही. तुम्ही त्या व्यवसायाचे चालक झालं पाहिजे. नमस्कार, मी दीपक ढाकणे. स्वागत आहे तुमचं हॅशटॅग वैयक्तिक या युट्यूब चॅनलमध्ये. आपल्या हॅशटॅग वैयक्तिक या चॅनलवरती आतापर्यंत खूप सारी लोक आली, वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक आली. तसेच आज एक बिझनेसमॅन आहेत ज्यांनी 21व्या वर्षी आपला स्वतःचा व्यवसाय सुरू केला, असे असणारे महेशजी धोंडगे सर आहेत. त्यांचं या हॅशटॅग वैयक्तिक या चॅनलवरती मनापासून स्वागत करतो. सर नमस्कार. सरांनी जर पाहिलं तर त्यांनी 21व्या वर्षी बिझनेस सुरू केला. स्वराज्य पॅकेजिंग इंडस्ट्रीज या नावाने त्यांचा बिझनेस चालतोय. त्याचबरोबर त्यांचा व्यवसायाचे जे काही विषय आहेत ते व्यवसायाचे विषय घेऊन त्याचबरोबर त्यांनी एक 75 डेज चॅलेंजिंग ऍक्सेप्ट केलं आणि ते पूर्णपणे कम्प्लीट केलं. तुम्ही म्हणाल की कम्प्लीट केलं म्हणजे काय, नवीन काही नाही, पण काय खूप साऱ्या लोकांनी आपण 75 डेज आहेत, 50 डेज असे खूप सारे चॅलेंज त्यांनी घेतले पण पूर्ण केले नाहीत. असे असणारे त्यांनी महेश सरांनी ते 75 डेज चॅलेंज पूर्ण केलं. सर तुम्ही ते चॅलेंज कम्प्लीट केलं याबद्दल मी हॅशटॅग वैयक्तिक करून खूप धन्यवाद दिले आणि शुभेच्छा देखील दिली. पुढे देखील तुम्ही असे चॅलेंज करत राहा. याने काय होतं की आपण नवीन काहीतरी करतोय किंवा याने एक ऊर्जा मिळते. सर तुम्ही ते जे चॅलेंज ऍक्सेप्ट केलं आणि ते कम्प्लीट केलं चांगल्या पद्धतीनं, त्याबद्दल म्हणजे काय की तुम्ही सुरुवातीला ती सुरुवात कशामुळे केली तो एक विषय येतो. त्याचबरोबर त्या चॅलेंजमुळे आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये पर्सनल लाईफमध्ये काही नवीन चॅलेंजेस आलेत का किंवा नवीन काही फरक जाणवला? आयुष्यामध्ये जेव्हा आपण कोणतीही गोष्ट करायला घेतो तेव्हा पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी ते आपल्याला बोरिंग वाटते आणि नंतर हळूहळू त्या गोष्टीची आपल्याला सवय होते. परंतु एक आपल्या ह्युमन सायकोलॉजीचा, ह्युमन माइंडचा एक रूल आहे. जर आपण कोणतीही गोष्ट कमीत कमी 21 दिवस जर सतत करत गेलो तर मग त्या गोष्टीची आपल्याला सवय होते. त्यामुळे जर आपल्या सायकोलॉजीमध्ये, आपल्या माइंडसेटमध्ये, आपल्या बॉडीमध्ये किंवा आपल्या नॉलेजमध्ये जर काही बदल करायचा असेल तर त्या बदलासाठी जी पूरक गोष्ट आहे ती गोष्ट आपल्याला कमीत कमी 21 दिवस कन्सिस्टंटली करणं खूप महत्वाचं असतं. आणि जर तुम्ही ती गोष्ट 21 दिवसाच्या पुढे जर 75 दिवसापर्यंत जर करत गेलात तर तुम्ही त्या गोष्टीमधले एक्सपर्ट होता. आणि जर आता मला माझ्या स्वतःमध्ये, माझ्या माइंडमध्ये अध्यात्म असेल, बॉडी असेल, त्यानंतर जे माझं रेग्युलर रुटीन आहे, या सर्व गोष्टींमध्ये बदल हवा होता. एक प्रत्येकाला वाटतं की बिझनेसमन आहे म्हणजे ह्याच्याकडे स्वतःसाठी वेळ नाही. बिझनेसमन म्हणजे एक 24 तासाची नोकरी करणारा, असं देखील बिझनेसमन बद्दल बोललं जातं. जर बिझनेसमन जर पाहिलं तुम्ही तर एखादा असा ढेरी आलेला माणूस आपल्या डोळ्यासमोर येतो की त्याचं बिझनेस बद्दल नॉलेज त्याला खूप असतं परंतु तो अध्यात्मामध्ये झिरो असतो. देवाचा, देशाचा आणि धर्माचा त्याला कुठलाच अंग नसतो. तो एक्सरसाइज कुठल्या करत नाही, वर्कआउट कधी करत नाही, अशी एक बिझनेसमनची संकल्पना असते. आणि अनेक बिझनेसमन जिम जॉईन करण्याचा किंवा योगा प्राणायाम करण्याचा प्रयत्न करतात परंतु त्यांना त्यांच्या रेग्युलर शेड्यूलमुळे त्या गोष्टी करायला कुठेतरी जमत नाही, ते अपयशी होतात. त्यामुळे मला माझे जे बिझनेसमन मित्र आहेत, आता मी बिझनेस कन्सल्टंट म्हणून सुद्धा काम करतो, एक बिझनेस कोच म्हणून काम करतो. त्यामुळे माझ्याकडनं ट्रेनिंग घेणारे किंवा भविष्यामध्ये ट्रेनिंग घेणारे यांना सुद्धा मला एक दाखवून द्यायचं होतं की एक बिझनेसमन सुद्धा एक चांगलं आरोग्य घडवू शकतो, अध्यात्मामध्ये सुद्धा काम करू शकतो आणि आपल्या व्यवसायामध्ये देखील काम करू शकतो. त्यामुळे या चॅलेंजचे मी काही नियम ठरवले होते. यामध्ये आपल्याला दररोज 2 वर्कआउट करायचे होते. एक सकाळी मॉर्निंग वर्कआउट आणि संध्याकाळी इव्हिनिंग वर्कआउट. तर मॉर्निंग वर्कआउट मध्ये
मी योगा आणि सूर्यनमस्कार आणि प्राणायाम हे वर्कआउट निवडले होते. आता हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये एक संशोधन झालं. त्या संशोधनामध्ये जगातले सर्व वर्कआउट, या सर्व वर्कआउट वरती स्टडी करण्यात आला आणि जो आपला सूर्यनमस्कार आहे म्हणजे जो भारतीय वर्कआउट आहे, तर त्या सूर्यनमस्काराचा ज्यावेळी स्टडी केला त्यावेळी असं कन्क्लुजन त्यामध्ये निघालं की जगाच्या पाठीवरील सूर्यनमस्कार हा असा एकमेव वर्कआउट आहे की ज्या वर्कआउटमध्ये एका मिनिटामध्ये त्या वर्कआउट करणाऱ्या व्यक्तीचं जे ब्रीदिंग आहे, ब्रीद इन आणि ब्रीद आउट, ते 12 वेळा होतं. जगामध्ये सूर्यनमस्कार सोडून असा कुठलाच वर्कआउट नाही की ज्या वर्कआउटमध्ये एका मिनिटामध्ये 12 वेळा ब्रीद इन आणि ब्रीद आउट होतं. तर जर आपण प्राण्यांचा जर विचार केला तर जगाच्या पाठीवरील कासव असा एकमेव प्राणी आहे की जो सर्वात जास्त आयुष्य जगतो. आणि त्या कासवाच्या जर ब्रीद इन आणि ब्रीद आउटचा जर स्टडी केला तर ते कासव एका मिनिटामध्ये 12 वेळा ब्रीद इन आणि ब्रीद आउट करतं. त्यामुळे हार्वर्ड युनिव्हर्सिटीने सूर्यनमस्कार या वर्कआउटला एक अशी मान्यता दिली आहे की हा वर्कआउट सर्वांनी केला पाहिजे. ज्याला निरोगी, सुदृढ आणि जास्त आयुष्य जगायचे त्यांनी हा वर्कआउट केला पाहिजे. त्यानंतर जो आपला भारतीय योगा आहे, भारतीय प्राणायाम आहे, हे देखील पाठीमागील जसं म्हणजे आयसोलेट वर्कआउटचा ट्रेंड आला, मोठे मोठे जिम्नॅशियम यायला लागले, त्यामध्ये आपला योगा, प्राणायाम ह्या गोष्टी कुठेतरी बाजूला पडल्या होत्या. पण पाठीमागील 10-15 वर्षामध्ये रामदेव बाबांनी यावरती खूप सारं काम केलं आणि आपल्या या प्राचीन भारतीय योगा आणि प्राणायामला नवसंजीवनी देण्याचं काम रामदेव बाबांनी केलं. मग या माध्यमातून मी आपले जे भारतीय वर्कआउट आहेत, सूर्यनमस्कार, योगा, प्राणायाम, यांना कुठेतरी प्रमोट करण्याचा प्रयत्न केला आणि मॉर्निंग वर्कआउट मध्ये हे वर्कआउट निवडले. आता हे कम्प्लीट झालं किंवा याच्यानंतरचे मग काय शरीरावरती परिणाम काय झाले किंवा स्वतःच्या मनावरती, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही कुठले कुठले घेत होतात? आता तुम्ही सांगितलं की प्राणायाम असेल, योगा असेल किंवा अजून काही गोष्टी, तर आता याच्यामध्ये अजून काय ऍड होतं आणि त्याचा परिणाम काय झाला वेगळा? आता आयसोलेट वर्कआउट मी पाठीमागील 5-6 वर्षांपासून करतो. जर पाठीमागील 2-3 वर्ष जुने जर माझे फोटो जर तुम्ही पाहिले फेसबुकला, इंस्टाग्रामला तुम्हाला पाहायला भेटतील, तर एकदम असा सडपातळ पर्सनॅलिटी होती माझी. म्हणजे मसल कुठलेच नव्हते, फक्त शरीरावरली हाडं जरी दिसतील असं म्हटलं तरी पण वावगं ठरणार नाही, अशा टाईपची माझी पर्सनॅलिटी होती. आणि मग पाठीमागच्या वर्षी मी वेट गेन करण्याचा संकल्प केला की आपल्याला या पर्सनॅलिटीतनं बाहेर यायचंय आणि आपल्याला कुठेतरी आपलं वजन वाढवायचंय. मग हे वजन वाढवत असताना ज्यावेळी आपण वेट गेन करतो त्यावेळी स्पेसिफिक असा कुठलाच डाएट प्लॅन नसतो. बरोबर. ट्रेनर आपल्याला सांगतो की जे दिसेल ते खा आणि वजन वाढव. मग हे करत असताना जंक फूड खूप खाण्यामध्ये आलं. त्यामध्ये पिझ्झा असेल, बर्गर असेल किंवा आपलं महाराष्ट्रीयन फूड, वडापाव, मिसळपाव, या खूप साऱ्या गोष्टी खाण्यामध्ये आल्या आणि त्यामध्ये त्याचं वजन वाढलं, पण ते वजन वाढलं फॅटमध्ये, मसलवरती त्याचा काहीच फरक पडला नाही. मग प्राणायाम मध्ये कपालभाती हा असा प्राणायाम आहे, त्या कपालभातीने आपल्या पोटावरची जी चरबी आहे ती चरबी पूर्णपणे निघून जाते. आता अनेक माझे मित्र वेट लॉस करण्यासाठी जिम मध्ये जातात, वेगवेगळे कार्डिओज करतात, वेगवेगळे ट्रीटमेंट घेतात, पण त्यांनी जर कपालभाती जर केली तर त्यांना 1 तास 2 तास कुठल्याही ट्रेडमिल वरती किंवा कुठलाही कार्डिओ करण्याची गरज पडणार नाही. जसं तुम्ही जंक फूड इंटेक करताय, जर तुम्ही इव्हिनिंग मध्ये जंक फूड इंटेक करताय, दुपारी जंक फूड इंटेक करताय, जर सकाळी जर तुम्ही कपालभाती केली तर त्या जंक फूडचा कुठलाच इम्पॅक्ट तुमच्या शरीरावरती होणार नाही. त्या कपालभातीमध्ये तेवढी ताकद आहे. हा संपूर्ण परिणाम वेगवेगळा तुमच्या शरीरावरती नंतर झाला? हो. जी मी फॅट गेन केली होती वजन वाढवण्याच्या नादामध्ये, मी ज्या अनावश्यक गोष्टी शरीरामध्ये वाढवून ठेवल्या होत्या त्या गोष्टी याने माझ्या कमी झाल्या. आणि आता फॅट लॉस करण्यासाठी बरीचशी लोक काय करतात, पंचकर्म करतात. मग त्या पंचकर्मामध्ये काय होतं, आपलं वेट लॉस सुद्धा होतं. बरोबर. पण जर आपल्याला वेट लॉस न करता जर आपल्या मसल गेन करायचे असतील तर मग तुम्हाला भारतीय वर्कआउट आणि एक चांगला डाएट प्लॅन, मग ज्यामध्ये तुमचं जंक फूड प्रोहिबिटेड असेल, ज्यामध्ये तुमचं अल्कोहोल प्रोहिबिटेड असेल, स्मोकिंग प्रोहिबिटेड असेल आणि दिवसातनं तुम्ही कमीत कमी 4 लिटर पाणी पिलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केलाय तुम्ही? हा, ह्या सर्व गोष्टी आपण त्या चॅलेंज मध्ये स्वीकारल्या होत्या
आणि ह्या सर्व गोष्टी आपण कंटिन्युअसली 75 दिवस फॉलो केल्या. आपण आता याच्यानंतर आपल्या तुमच्या व्यवसायाकडे येऊ. मी तर म्हणेल सुरुवात काय आहे की बऱ्यापैकी आता आपले जे काही नवयुवक आहेत भरपूर सारी लोक व्यवसायामध्ये आली. कमी वयात तुमच्यासारखी तुम्ही ज्या पद्धतीने 21व्या वर्षी व्यवसाय सुरू केलात. आता काय की बऱ्यापैकी आपण कॉलेज संपलं की आपण व्यवसायामध्ये उतरतो. तुम्ही व्यवसायामध्ये कशा आलात? हाच व्यवसाय सुरू करायचा भाग वेगळा असेल पण व्यवसायामध्ये व्यवसाय करायचा काय? बीकॉम केलं त्यानंतर आपण व्यवसाय केला पाहिजे किंवा तुम्ही चाकणचे प्रॉपर येतात मग आपण व्यवसायामध्ये आलो पाहिजे या हेतूने काय की विचार काय होता तो? जर चाकणच्या जर बाजारपेठेचा जर आपण अभ्यास केला तर या बाजारपेठेला फार जुना ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. तुकाराम महाराज 400 वर्षांपूर्वी या चाकणच्या बाजारपेठेमध्ये येत होते. तुकाराम महाराजांचं देहूमध्ये जे दुकान होतं, जो सावकारीचा व्यवसाय होता, त्या व्यवसायाच्या निमित्तानं त्यांचा या चाकणमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये वावर असायचा. अनेक ठिकाणी चाकणचा उल्लेख फार मोठी बाजारपेठ असाच आढळतो. आणि चाकण हे बाजाराचं प्रमुख शहर आणि त्या चाकण शहराच्या बाजूला लागून आमच्या छोट्या गावांचा हा परिसर. या परिसरामध्ये एक फार मोठी MIDC आहे. आशिया खंडातलं सर्वात मोठं ऑटोमोबाईल हब जरी म्हटलं तरी आमच्या चाकण MIDC ला वावगं ठरणार नाही. आशिया खंडातले सर्वात मोठे कार मॅन्युफॅक्चरिंग प्लांट हे चाकण MIDC मध्ये आहे. यामध्ये मग महिंद्रा आहे, मर्सिडीज बेन्झ आहे, व्होल्क्सवॅगन आहे, ह्युंडाई आहे, टाटा ऑटोकॉम्प आहे चाकणमध्ये, टाटा मोटर्स चिंचवडमध्ये आहे. आणि हे एवढं मोठं ऑटोमोबाईल हब असताना छोट्या मोठ्या व्यवसायांच्या अनेक संधी चाकण आणि चाकण MIDCच्या परिसरामध्ये आहेत. एक तरुणांना माझं सांगणं असेल की एका विशिष्ट वयोगटापर्यंत, एक विशिष्ट वय होईपर्यंत तुम्ही शिक्षण घेतलं पाहिजे. तुम्हाला व्यवसाय करायचा आहे त्यामुळे तुमच्याकडे व्यावसायिक शिक्षण असणं खूप गरजेचं आहे. परंतु एका लिमिट नंतर तुम्ही ते शिक्षण सोडलं देखील पाहिजे. आता मी व्यवसायाच्या दृष्टीनं कॉमर्स शाखा निवडली. 12वी पर्यंत कॉमर्समध्ये शिक्षण घेतलं. आधीच ठरलं होतं की आपल्या व्यवसायात जायचं. हो. त्यामुळे मी शिक्षण शाखा निवडतानाच कॉमर्स शाखा निवडली. नंतर बीकॉम ला ऍडमिशन घेतलं. बीकॉम सोबत वाटलं की आपण CA देखील केलं पाहिजे. कारण कुठंतरी ऐकलं होतं, वाचलं होतं, आपण ज्या फील्डमध्ये आहे त्या फील्ड मधलं आपल्याला एक्सपर्ट व्हायचंय, त्या फील्ड मधलं थोडक्यात मास्टर व्हायचंय, जे सर्वोच्च आहे त्या फील्ड मधलं आपल्याला मिळवायचंय. मग मी कॉमर्स फील्ड मध्ये होतो. तर कॉमर्स फील्ड मध्ये सर्वोच्च काय, कॉमर्स फील्ड मधली हायस्ट लेवल काय, तर ती होती CA, चार्टर्ड अकाउंटंट. मग मी चार्टर्ड अकाउंटंट बनण्याचा निर्णय घेतला. फाउंडेशन क्लिअर केलं. फाउंडेशनला मला 2 अटेम्प्ट लागले. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये फाउंडेशन क्लिअर केलं. CA एक्झामचा रिझल्ट हा फक्त 4% आहे. जर 100 मुलं जर त्या परीक्षेला बसली तर त्यातली फक्त 4 मुलं पास होतात. फाउंडेशन मी सेकंड अटेम्प्ट मध्ये पास केलं. नंतर इंटरला ऍडमिशन घेतलं. इंटरचा पहिला ग्रुप सेकंड अटेम्प्ट मध्ये क्लिअर केला. सेकंड ग्रुपला मला 2 अटेम्प्ट एक्स्ट्रा लागले, परंतु माझा सेकंड ग्रुप कुठं क्लिअर झाला नाही. त्यासोबत पण वय देखील वाढत चाललं होतं. माझे जे सोबतचे मित्र आहेत, जे माझे 12वी पर्यंत चाकणमध्ये माझ्या सोबत होते, ते मित्र छोटा मोठा व्यवसाय करून कुठेतरी पुढे चालले होते, प्रगती करत होते. त्यामुळे मलाही वाटलं की आता आपण शिक्षण थांबवलं पाहिजे. 20-21 वयापर्यंत शिक्षण, जर आपल्याला व्यावसायिक बेस असेल, व्यावसायिक संधी जर असेल तर 20-21 पर्यंतच तुम्ही शिक्षण घेतलं पाहिजे. जर तुम्हाला वाटतंय की तुम्ही जे शिक्षण घेताय त्या शिक्षणामध्ये तुमचा प्रोग्रेस आहे तर मग तुम्ही थोडा वेळ त्यामध्ये केला पाहिजे, होल्ड केलं पाहिजे. पण तुम्हाला वाटतंय की आता इथं तुमचा वेळ वाढणार आहे, तुम्हाला वेळ लागणार आहे, तर मग तुम्ही व्यवसायाच्या संधी जर असतील तर व्यवसायाकडे आलं पाहिजे. मग मी व्यवसायामध्ये उतरण्याचा निर्णय घेतला. आता चाकणचा स्थानिक म्हटलं की ठेकेदारी किंवा इझी मनी ह्या गोष्टी तुमच्या नजरेसमोर येत असतील. पण मी ठरवलं कुठल्याही इझी मनीच्या मागे आपल्याला जायचं नाही, कुठल्याही ठेकेदारीच्या मागे आपल्याला जायचं नाही. ठेकेदारी म्हटलं की मॅनपॉवर सप्लाय, माथाडी, ट्रान्सपोर्ट हे असे व्यवसाय आपल्या समोर येतात. म्हटलं की हे व्यवसाय आपल्याला करायचे नाही. जर आपण कॉमर्स मधलं सर्वोच्च शिक्षण घेऊ शकतो, त्या कोर्सला आपण अप्लाय करू शकतो, तर निश्चित आपल्याकडे काहीतरी वेगळं टॅलेंट आहे, आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे. सर्वजण ज्या वाटेने गेले त्या वाटेने आपण न जाता काहीतरी वेगळी वाट निवडली पाहिजे. म्हणून मग मी मॅन्युफॅक्चरिंग मध्ये यायचा निर्णय घेतला. मग मॅन्युफॅक्चरिंग मध्ये यायचं तर ज्या ऑटोमोबाईल कंपन्या आहेत त्यांना लागणारा एखादा पार्ट बनवायचं माझ्या डोक्यामध्ये आलं.
की कुठला तरी कारचा किंवा बाईकचा पार्ट बनवायचा आणि त्या पर्टिक्युलर कंपनीला सप्लाय करायचा. मग त्यामध्ये लिमिटेशन होते, कस्टमरचं लिमिटेशन होतं. सपोज आपण महिंद्राच्या कारचा एखादा पार्ट बनवायला घेतला तर आपला कस्टमर झाले फक्त महिंद्रा. किंवा बजाजची बाईक आपल्या MIDC मध्ये तयार होते, बजाजचा जर एखादा पार्ट तयार करायला घेतला तर त्याला लिमिटेड कस्टमर आहे, फक्त बजाजलाच आपण तो सप्लाय करू शकतो. जर BS6 येण्याच्या आधीचा जर ऑटोमोबाईलचा जर कालखंड आपण जर पाहिला तर ऑटोमोबाईल सेक्टर पूर्णपणे डाऊन होता. बरोबर. त्या 2-2.5 वर्षामध्ये ऑटोमोबाईल सेक्टरची काहीच ग्रोथ झाली नाही. मग जर त्यावेळी मी जर ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये आलो असतो, ऑटोमोबाईल सेक्टर मधला एखादा पार्ट मॅन्युफॅक्चरिंग जर चालू केलं असतं तर मला पहिल्याच प्रयत्नामध्ये कुठेतरी अपयश आलं असतं. आणि CA करत असताना मी जे अपयश पचवलं ते अपयश मला बिझनेसमध्ये नको होतं. बरोबर. त्यामुळे मी मॅन्युफॅक्चरिंग फील्ड निवडताना अशी फील्ड निवडली की ज्या फील्डमध्ये आपण मल्टिपल सेक्टर सोबत काम करू शकू. आणि पॅकेजिंग हा असा सेक्टर आहे की जिथं आपण मल्टिपल सेक्टर सोबत काम करू शकतो. बरोबर. तुमचे ऑटोमोबाईलचे मॅन्युफॅक्चरर कस्टमर होऊ शकतात, इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिकल, फूड इंडस्ट्री, टेक्सटाईल इंडस्ट्री, ऍग्रिकल्चर सेक्टर, अशा वेगवेगळ्या सेक्टरमध्ये आपण पॅकेजिंगचं काम करू शकतो. मग या पॅकेजिंग मध्ये काय काय आहे तर पेपर आहे, प्लास्टिक आहे, वुडन आहे. जर प्लास्टिकचा विचार जर केला आपण तर गव्हर्नमेंटच्या रूल्स आणि रेग्युलेशन प्लास्टिकच्या बाबतीमध्ये काही कंट्रीज मध्ये स्ट्रिक्ट आहे, काही कंट्रीज मध्ये एकदम सॉफ्ट आहे. त्यामुळं प्लास्टिकच्या बाबतीत गव्हर्नमेंटच्या पॉलिसी सारख्या चेंज होतात. त्यामुळे ते मार्केट देखील खूप व्होलाटाईल आहे. तिथं सुद्धा जम बसवणं फर्स्ट जनरेशनला तरी अवघड आहे. जर तुम्ही फर्स्ट जनरेशनचा जर बिझनेसमन असाल, फर्स्ट जनरेशनचा बिझनेस चालू करत असाल तर प्लास्टिक सारख्या व्होलाटाईल बिझनेसमध्ये जम बसवणं खूप अवघड आहे तुमच्यासाठी. त्यामुळे मी पेपर इंडस्ट्रीमध्ये उतरायचा निर्णय घेतला. त्यावेळी प्लास्टिक बंदीमुळे पेपर बॅग, जे आपण शॉपिंग मध्ये पेपर बॅग वापरतो, तो एक लाटेतला बिझनेस फुल ट्रेंडिंग मध्ये चालू होता. बरोबर. प्लास्टिक बंद झाल्यानंतर कित्येक तरुणांनी, कित्येक गृहिणींनी, कित्येक व्यक्तींनी त्या पेपर बॅगची युनिट चालू केली. आणि नंतर जसं प्लास्टिक चालू झालं तसं ते पेपर बॅगची युनिट त्यांची बंद झाली. मग प्लास्टिक सोबत पॅरलली चालणारा बिझनेस कुठला, याच्यावरती मी थोडं काम केलं. तर कोरिगेटेड बॉक्सचा हा जो बिझनेस आहे तो प्लास्टिक बिझनेस सोबत पॅरलली चालणार आहे. प्लास्टिक बंदीचा कुठलाच इम्पॅक्ट त्याच्यावरती होत नाही. एखादा सेक्टर डाऊन झाला तरी या बिझनेसवरती कुठलाच परिणाम होत नाही. आपण एका सेक्टरमध्ये दुसऱ्या सेक्टरमध्ये स्विच होऊ शकतो. आणि त्याचा अनुभव मला पहिल्या वर्षामध्ये आला. 2019 मध्ये ऑटोमोबाईल सेक्टर डाऊन होता, तेव्हा मी फूड इंडस्ट्रीमध्ये काम केलं. नंतर 2020 मध्ये कोविड आला. कोविड आल्यानंतर फूड इंडस्ट्री काही प्रमाणामध्ये डाऊन झाली. लोकांचा हायजेनिक खाण्याकडे जास्त कल वाढला. त्यामुळे मी फूड इंडस्ट्रीमधनं पुन्हा स्विच झालो. त्यानंतर BS6 आल्यानंतर ऑटोमोबाईल जोरात चालू झालं. मग ऑटोमोबाईल मध्ये काम चालू केलं. म्हणजे मल्टिपल तुम्ही लोकांना सप्लाय केल्यामुळे त्याचा हा परिणाम चांगल्या पद्धतीने आढळून. हो. मल्टिपल सेक्टरमध्ये काम केल्यामुळं मग जे काही मार्केट व्होलाटाईल झालं त्याचा कुठलाच इम्पॅक्ट आपल्या बिझनेसवरती आला नाही. तर लोकांच्या बिझनेसवरती वर्ष, दीड वर्ष परिणाम होतात. पण आपण एका महिन्याच्या पिरियडमध्ये यातनं बाहेर पडलो. याचे कस्टमर कसे भेटतात? आता काय की एखादी कंपनी आहे, ती कंपनी फिक्स आपल्याला देते कॉन्ट्रॅक्ट की कसं काय? हा जो बिझनेस आहे तो B2B कॅटेगरी मधला आहे. म्हणजे बिझनेस टू बिझनेस कॅटेगरी. म्हणजे आपली एक बिझनेस ऑर्गनायझेशन दुसऱ्या एका बिझनेस ऑर्गनायझेशन सोबत काम करते, तिला हे प्रोडक्ट सप्लाय करते. तर आपल्याला मार्केटिंग करताना कंपनीच्या गेट टू गेट मार्केटिंग करावं लागतं. म्हणजे कंपनीच्या गेट वरती जाऊन की बाबा खरंच या कंपनीमध्ये कोरिगेटेड बॉक्सची रिक्वायरमेंट आहे का, असेल तर मग ती फुलफिल कोण करतंय. मग त्या कंपनीचे परचेस मॅनेजर कोण आहेत, आपला जास्त कन्सर्न कोणाशी येतो तर तो परचेस मॅनेजरशी येतो. आणि त्यानंतर कोण असेल तर तो प्लांट हेड. मग हे परचेस मॅनेजर कोण आहेत, प्लांट हेड कोण आहेत, या लोकांपर्यंत कसं पोहोचायचं. मग याचा अनालिसिस करून, याचा स्टडी करून आपण या लोकांपर्यंत पोहोचलो. त्यांना सांगितलं की बाबा आमचं हे प्रोडक्ट आहे, हे प्रोडक्ट घेऊन आम्ही मार्केटमध्ये आलोय, तर तुम्ही आम्हाला ऑर्डर द्या. मग परफेक्ट कॉम्पिटिशनचा बिझनेस असल्यामुळं यामध्ये आपण क्वालिटीवरती काम करू शकत नाही. म्हणजे तो ही क्वालिटी देतोय ना, मी तुम्हाला ही त्यापेक्षा प्लस क्वालिटी देतो, असं चालत नाही. कारण प्लस क्वालिटी द्यायला गेलं की तुमचा रेट वाढणार आहे.
कारण आपण जे देतोय ते त्या कस्टमरचं मेन प्रोडक्ट नाहीये. तर समजा बजाज कंपनीला एखादा फायबर पार्ट सप्लाय करणारी एखादी कंपनी आहे आणि तो फायबर पार्ट पॅक करण्यासाठी आपण कोरिगेटेड बॉक्स देतोय. मग आपल्याकडनं कोरिगेटेड बॉक्स घेतला म्हणजे त्या फायबर पार्टची डिमांड वाढणार आहे का? तर बिलकुल नाही. फक्त आपलं जे प्रोडक्ट आहे ते त्या फायबर पार्ट साठी सपोर्टिव्ह आहे की तो फायबर पार्ट त्या बजाज कंपनीपर्यंत चांगल्या कंडिशन मध्ये जावं, तो प्रोडक्ट कुठं डॅमेज झाला नाही पाहिजे, या अनुषंगाने आपण ते पॅकेजिंग देतोय. त्यामुळे त्यामध्ये आम्ही अशी क्वालिटी देतो तशी क्वालिटी देतो, ही टेक्नॉलॉजी तुमचं बिलकुल काम करत नाही किंवा ही आयडिया त्यावरती काम करत नाही. मग तुम्हाला कॉस्ट इफेक्टिव्ह प्रोडक्ट द्यायचे की समोरचा जर सपोज 10 रुपयांना एखादा बॉक्स देतोय तर आपल्याला तो 9 रुपयाला 9.5 रुपयाला म्हणजे 50 पैसे 1 रुपया कंपनीचा फायदा त्यामध्ये करून द्यायचा आहे. त्यानंतर सर्व्हिस. तर समोरचा जो आपला कॉम्पिटिटर आहे तो आपल्या कस्टमरला माल सप्लाय करताना सर्व्हिस मध्ये इश्यू येत आहेत, तर आपल्याला सर्व्हिस वरती काम करायचंय कमीत कमी वेळामध्ये. म्हणजे समोरच्या कंपनीची कमीत कमी इन्व्हेंटरी मेंटेन झाली पाहिजे आणि त्यांच्या गरजेनुसार त्यांना त्या टाइम स्लॉटमध्ये त्या टाइम पिरियडमध्ये आपलं प्रोडक्ट देखील पोहोचलं पाहिजे. मग आता जेव्हा आपले क्लायंट हे फिक्स असतात, तुम्ही एखाद्या कंपनीशी कॉन्ट्रॅक्ट केलंय, मग ती कंपनी डेली तुम्हालाच कॉन्ट्रॅक्ट देते की अजून काही लोक असतात त्याच्यामध्ये? ज्या मोठ्या कंपन्या असतात, एमएनसी कंपन्या असतात किंवा मोठ्या स्केलवरती काम करणाऱ्या कंपन्या असतात, त्या मल्टिपल सप्लायर ठेवतात. कारण मॅन्युफॅक्चरिंग मध्ये फेल्युअर खूप आहेत. बरं, तुमचे इलेक्ट्रिसिटी फेल्युअर आहे, मशीन ब्रेकडाऊन फेल्युअर आहे, मॅनपॉवर फेल्युअर आहे, रॉ मटेरियलचा सप्लाय जर झाला नाही तर प्रोडक्शन मध्ये येणारं फेल्युअर आहे. आणि मग समोरची जी कस्टमर कंपनी आहे त्यांना त्यांचा माल योग्य वेळेमध्ये पोहोचवायचा असतो, म्हणून ते मल्टिपल सप्लायर ठेवतात. जर कंपनीचा कामाचा स्केल किती आहे त्या स्केलवरती नंबर ऑफ सप्लायर ठरतात. मग काही कंपन्या 2 सप्लायर सोबत काम करतात, काही कंपन्या 3 सप्लायर सोबत काम करतात. मग जर कंपनीची रिक्वायरमेंट जर एखाद्या प्रोडक्टसाठी 1000 बॉक्सची असेल तर कंपनी मग ते 2 सप्लायर मध्ये 50-50 किंवा 60-40 जे काही रेशो ठरलेले असतात त्या रेशोमध्ये काम देते. आणि जेव्हा आपण एखाद्या लेवलला फेल होतो, एखाद्या वेळी फेल होतो, तेव्हा मग जो अल्टरनेट सप्लायर आहे त्याच्याकडनं माल घेऊन कंपनी तिची रिक्वायरमेंट फुलफिल करते. यामुळे ती वेगवेगळ्या लोकांमध्ये काम करते. मग या केसमध्ये काय होतं, जर आपल्याला बिझनेस वाढवायचा असेल तर मग आपण मल्टिपल कस्टमर ठेवायचे. एका कंपनीला 100% सप्लाय करण्यापेक्षा 2 कंपन्या घ्यायच्या आणि 50-50% सप्लाय करायचं. त्यामुळं दोघांसाठी विन विन सिच्युएशन तयार होते. आपण फेल झालो तर कंपनी अडचणीमध्ये येत नाही, आणि कंपनी उद्या पेमेंटला फेल झाली तर आपल्याकडे आपलं सायकल चालू राहण्यासाठी अल्टरनेट एक कस्टमर असतो, त्याच्याकडनं येणाऱ्या पेमेंट मधनं आपलं डेली रुटीन ऍटलिस्ट भागू शकतं. त्यामुळे ती विन विन सिच्युएशन दोघांसाठी होते, सप्लायर साठी पण आणि कस्टमर साठी पण. सुरुवातीला बोलल्याप्रमाणे तुम्ही काही लोकांना बिझनेस कोच आहेत किंवा बिझनेसची आयडिया देताय किंवा त्यांना काउन्सिलिंग करत आहे, मी जे बिझनेसवाले नवीन मुलं आहेत, असं वाटत नाही की मग आपण त्यांना आपल्यालाच कॉम्पिटिशन वाढवतोय, असं काही वाटत नाही? आता आपण कॉर्पोरेट कट्टा बिझनेस ट्रेनिंग इन्स्टिट्यूट या इन्स्टिट्यूटची स्थापना केली पाठीमागील 1 वर्षापूर्वी. आणि या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून म्हणजे ज्यामध्ये आपलं स्पेशलायझेशन आहे, कोरिगेटेड बॉक्स मध्ये माझं स्पेशलायझेशन आहे, पॅकेजिंग मध्ये माझं स्पेशलायझेशन आहे, तर लर्न फ्रॉम एंटरप्रेन्योर म्हणजे उद्योजकाकडनं शिका, या प्रिन्सिपल वरती आपण या संस्थेचं काम करतोय. मग ज्या लोकांना या बिझनेस मध्ये यायचंय त्यांच्यासाठी आपण मेंटॉरशिप प्रोग्राम देतो. तर सुरुवातीला ज्यावेळी मी हा बिझनेस चालू करायचा निर्णय घेतला त्यावेळी बिझनेस चालू करण्यापूर्वीचं 1 वर्ष माझं पूर्ण रिसर्च अँड डेव्हलपमेंट मध्ये गेलं. मी जे एक्झिस्टिंग लोक या बिझनेस मध्ये आहेत त्यांना भेटी देण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या कंपन्यांना भेटी देण्याचा प्रयत्न केला, पण त्या लोकांनी आपल्याला अलाउ नाही केलं. तुम्ही जसं म्हटले की आपण आपली कॉम्पिटिशन का वाढवायची, हाच विचार त्यांनी केला. ऑब्व्हियसली करणार म्हणून हा प्रश्न विचारला. तो विचार त्यांनी केला. तुमच्या प्रश्नावरती मी येतो पुढे. तो विचार त्यांनी केला आणि आपल्याला तिथे एंट्री दिली नाही. त्यामुळं रिसर्च अँड डेव्हलपमेंट मध्ये 1 वर्ष आपलं गेलं. तरी बिझनेस चालू केल्यानंतर, ओपनिंग केल्यानंतर सुद्धा आपल्याला आपल्या बिझनेसचं 100% नॉलेज नव्हतं. आपल्या बिझनेस मधनं आपल्याला किती प्रॉफिट मिळणार आहे माहित नव्हतं, रॉ मटेरियल कुठनं घ्यायचं माहित नव्हतं, मार्केटिंग कसं करायचं माहित नव्हतं. फक्त आपल्याला काहीतरी करायचंय आणि आपल्यासारख्या अनेक लोक हा बिझनेस करतात.
म्हणून मग आपण ते उद्घाटन केलं आणि बिझनेसला सुरुवात केली. नंतरचं 1 वर्ष मग ट्रायल अँड एरर वरती, मग चुका आणि शिका, चुका करत करत शिका, या बेसिसवरती माझं 1 वर्ष गेलं. आणि मग एक मनामध्ये कुठेतरी भावना तयार झाली की जर ऐन तारुण्यामधली जर आपली 2 वर्ष फक्त शिकण्यामध्ये गेली आणि त्यातलं 1 वर्ष तर असं होतं की ज्यामध्ये आपल्याला बँकांच्या लोनच्या ईएमआयचं बर्डन होतं, आपल्या कंपनीमध्ये कामगार करणाऱ्या कामांचे पगार द्यायचे होते, आपल्याला कस्टमरला सॅम्पल द्यायचंय, त्यासाठी आपण जे रॉ मटेरियल आणलंय त्या रॉ मटेरियलच्या पेमेंटचं बर्डन होतं. म्हणजे सुरुवातीचं 1 वर्ष विदाऊट बर्डन आणि नंतरचं 1 वर्ष ह्या सर्व लायबिलिटीजचं बर्डन घेऊन आपण काम केलं. मग जर एखाद्या तरुणाला बिझनेस चालू करायचा आहे आणि तो तारुण्यामधली 2 वर्ष फक्त शिकण्यासाठी घालवतोय, मग त्या तरुणाच्या पाठीशी जर आपण उभं राहिलं तर काय होईल? आणि इनडायरेक्टली आपल्याला कॉम्पिटिशन तयार होणार आहे, ही गोष्ट तितकीच खरी आहे. परंतु पॅकेजिंग इंडस्ट्री एवढी मोठी आहे, मी तालुक्याचा, जिल्ह्याचा आणि राज्याचा विचारच करत नाही, मी फक्त माझ्या एमआयडीसीचा विचार करतो. तर माझ्या एमआयडीसी मध्ये एक 100च्या आसपास कंपन्या आहेत आणि त्या 100 कंपन्या सुद्धा त्या एमआयडीसीची रिक्वायरमेंट फुलफिल करू शकत नाही. माझ्या चाकण एमआयडीसी मध्ये आजही चिंचवड मधनं माल येतोय, आजही पुण्यामधनं माल येतोय, आजही रांजणगाव मधनं माल येतोय. माझी कंपनी ज्या फेज मध्ये त्या फेज 2 मध्ये आज वेगवेगळ्या फेज मधनं माल येतोय. ज्या गावामध्ये माझी कंपनी आहे, सावरदरी गावामध्ये माझी कंपनी आहे, तर सावरदरी गावातली सुद्धा रिक्वायरमेंट मी पूर्णपणे फुलफिल करू शकत नाही. सावरदरी गावामध्ये कंपन्यांना लागणारे कोरिगेटेड बॉक्सेस हे आजूबाजूच्या गावांमधनं येतात, ते आजूबाजूच्या शहरांमधनं येतात ते. मग जर अजून जरी एखादा कॉम्पिटिटर माझ्या बाजूला तयार झाला तरी माझ्या बिझनेसवरती त्याचा परिणाम होत नाही. आणि एखाद्याला जर त्याची इच्छाशक्ती असते बिझनेस करायची, जशी आपली इच्छाशक्ती होती, लोकांनी आपल्याला एंटरटेन केलं नाही, लोकांनी आपल्याला मार्गदर्शन केलं नाही, पण आपली करायची इच्छा होती म्हणून आपण अडखळत, शिकत, चुका करत इथपर्यंत आलोच ना. मग जर आपण एखाद्याला गायडन्स केलं नाही तर तो त्याच्या पद्धतीने या बिझनेसमध्ये येणारच आहे. आणि याच बिझनेसमध्ये आपण अजून अल्टरनेट बिझनेस डेव्हलप केले. आपण फक्त कोरिगेटेड बॉक्स वरती डिपेंड राहिलो नाही, तर जे लोक आपल्याकडनं कन्सल्टन्सी घेतात, आपल्या गायडन्सच्या अंडर बिझनेस चालू करतात, त्यांना रॉ मटेरियलची गरज पडते. मग आपण आपल्या महाराष्ट्रामधल्या किंवा गुजरात मधल्या, गोव्यामधल्या ज्या नामांकित पेपर मिल आहेत, ज्या रॉ मटेरियल मॅन्युफॅक्चरिंग करतात, तर त्या मिलची डीलरशिप मिळवली, त्यांच्याकडनं आपण रॉ मटेरियल परचेस करतो. आणि ज्यांनी आपल्याकडनं कन्सल्टन्सी घेतली त्यांना एका चांगल्या दरामध्ये, म्हणजे जो दुसरा सप्लायर आहे रॉ मटेरियलचा, तो सप्लायर ज्या रेटमध्ये देतो किंवा त्यापेक्षा कमी अजून काय करता येईल आपल्याला, अशा रेटमध्ये आपण रॉ मटेरियल सप्लाय करतो. मशिनरीवाल्यांसोबत आपलं टायअप आहे. एखाद्याला बिझनेस करायचा आहे तर आपण मशिनरीमध्ये फसवणूक खूप होते. सगळ्यात महत्वाचं पार्ट आहे तो. आता अमृतसर सारखं एक पंजाब मधलं शहर आहे जिथं घराघरामध्ये मशिनरी बनवल्या जातात. मग त्यामध्ये जेन्युन बनवणारे कोण आहेत आणि फसवणारे कोण आहेत ते आपल्याला इथं पुण्यामध्ये बसून किंवा एसी मध्ये बसून कळत नाही. मग त्यामुळं जे जेन्युन लोक आहेत त्या लोकांसोबत आपण टाईप केलेला आहे. जर आपल्याकडनं जर तुम्ही मशिनरी घेतल्या तर तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह रेटला तर मशीन मिळतील, पण तुमची यामध्ये फसवणूक कुठलीच होणार नाही. त्यानंतर जुन्या मशिनरी ज्या असतात, सपोज आता एखादा काही अडचणी आल्या म्हणून बिझनेस बंद करतोय, असे लोकही आपल्याला कॉन्टॅक्ट करतात. मग त्यांच्या मशिनरी एकदम रास्त भावामध्ये, योग्य भावामध्ये देखील आपण ज्या नवीन लोकांना बिझनेस चालू करायचा आहे त्यांना अवेलेबल करून देतो. त्यातनं काय होतं, काही कारणास्तव जेव्हा त्यांच्यावरती देखील शटडाऊनची वेळ येते, कारण बिझनेस आहे, बिझनेस प्रत्येकाला जमतो असं नाही, किंवा माझ्याकडनं ट्रेनिंग घेतलं म्हणजे तुम्ही एक्सपर्ट झाले असं देखील नाही. बिझनेस, प्रत्येक बिझनेस म्हणजे सायकोलॉजी वेगळी असते, प्रत्येक बिझनेसची सायकोलॉजी वेगळी असते, त्यामुळे फेल्युअर हे येऊ शकतं. मग त्या केसमध्ये जर तुम्ही जुन्या मशिनरी घेतल्या असतील तर ज्या किमतीमध्ये तुम्ही जुन्या मशीन घेतल्यात त्याच किमतीमध्ये किंवा थोड्याफार फरकाने तुम्ही त्या परत रिसेल करता, त्यामुळे तुमचा फार मोठा लॉस त्यामध्ये होत नाही. मग अशा वेगवेगळ्या लेवलवरती आपण वेगवेगळे टाईप केले, त्यामुळे इनडायरेक्टली जे कॉम्पिटिशन आपल्याला तयार होते ट्रेनिंगच्या माध्यमातून, ती कॉम्पिटिशन आपण कुठेतरी कमी करायचा प्रयत्न या माध्यमातून केलेला आहे. यानंतर एक प्रश्न असेल की आपण एक बिझनेस, 2 बिझनेस, 3 बिझनेस असे मल्टिपल बिझनेस असणं गरजेचं आहे का, किंवा ते केले पाहिजेत का?
आता एक वाक्य नेहमी आपण ऐकतो की एका ठिकाणावरून 100 रुपये कमवण्यापेक्षा 100 ठिकाणावरून 1 रुपये कमवा. तर हे वाक्य लिहायला, बोलायला, ऐकायला, वाचायला खूप छान आहे, पण प्रॅक्टिकली फील्डवरती काम करायला जर तुमच्याकडे तेवढं नॉलेज असेल, तुमच्याकडे तेवढी जर कॅपॅसिटी असेल, तर मग तुम्ही मल्टिपल बिझनेस मध्ये काम करू शकता. पण जर तुमच्याकडनं एकच बिझनेस जर प्रॉपरली हँडल होत नसेल, तर मग तुम्ही दुसऱ्या बिझनेस मध्ये गेला, तर आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे, एक ना धड भाराभर चिंध्या. तर तुमच्या प्रत्येक बिझनेसच्या मग त्या चिंध्याच होणार आहे. हा, जर तुम्ही एक बिझनेस जर चांगला सेट केला, आता एक व्यवसायाचा एक नियम आहे, जर तुम्ही कुठल्याही फील्डला कमीत कमी 1000 वर्ष दिली, एखाद्या बिझनेसला कमीत कमी 1000 वर्ष नाही, 1000 दिवस दिले, 1000 दिवस म्हणजे 3 वर्ष. जर 3 वर्षाचा कालखंड जर तुम्ही एखाद्या व्यवसायामध्ये जर घालवला, तर त्या व्यवसायामधले तुम्ही एक्सपर्ट होता, मास्टर होता, आणि मग 3 वर्षाच्या कालखंडानंतर 1000 दिवसानंतर तुम्ही तो बिझनेस ऑटो पायलट मोडवरती आणू शकता आणि मग तुम्ही दुसऱ्या व्यवसायामध्ये येऊ शकता. आता मी देखील सुरुवातीचं 3 वर्ष फक्त कोरिगेटेड बॉक्स याच्यावरतीच काम केलं आणि मग 3 वर्षानंतर कन्सल्टन्सी चालू केली, रॉ मटेरियल मध्ये आलो, मशिनरी मध्ये आलो. पण पहिले 3 वर्ष या व्यवसायामधले बारकावे समजून घेतले. आता आज जर एखादा बॉक्स जर माझ्या समोर आला, तर बॉक्स पाहून सुद्धा मी त्याचं कॉस्टिंग सांगू शकतो. तेवढी निरीक्षण तेवढं नॉलेज मी त्या 3-4 वर्षाच्या कालखंडामध्ये मिळवले. त्या बॉक्समध्ये पेपर कुठला वापरलाय, ते कुठलंही मशीन न वापरता, म्हणजे पेपरची एक लॅब असते, पेपरचा जीएसएम टेस्ट होतो, पेपरचा बीएफ टेस्ट होतो, ते टेस्टिंग न करता एक निरीक्षणाने सांगू शकतो की हा बॉक्स कुठल्या जीएसएमचा आहे, कुठल्या बीएफचा आहे. तर साईजचा अंदाज घेऊन की बाबा ऑन अन एव्हरेज या बॉक्सची एवढी प्राइस असेल, 2 रुपये प्लस किंवा मायनस, म्हणजे एक्झॅक्ट परफेक्ट एक्झॅक्ट नाही, अलीकडे पलीकडे थोडस. तुम्ही तरुणांसाठी काम करताय किंवा त्यासाठी तुम्ही त्यांना एक बिझनेस कोच म्हणून त्यासाठी काम करताय, तो भाग वेगळा राहिला. नवीन येणाऱ्या तरुणांनी व्यवसायामध्ये कसं आलं पाहिजे आणि त्यांना काय मोलाचा एक संदेश द्याल? तुम्ही अगोदर त्या व्यवसायाचं पूर्णपणे नॉलेज घेतलं पाहिजे. जर तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग मध्ये यायचं असेल, तर तुम्ही सुरुवातीला ट्रेडिंग वरती फोकस केला पाहिजे. तर सपोज तुम्हाला माझ्याच बिझनेस मध्ये यायचंय, कोरिगेटेड बॉक्स बिझनेस चालू करायचा आहे, तर तुम्ही माझ्यासारखे मॅन्युफॅक्चरर शोधा किंवा एखादा तुमची एक्सपर्टीज कशामध्ये ते शोधा. जर तुम्ही मार्केटिंग मध्ये एक्सपर्ट असाल, तर एखादा मॅन्युफॅक्चरर शोधा आणि त्याच्यासाठी मार्केटिंग करा. अगोदर तुम्ही तुमचं प्रोडक्ट विकण्यासाठी कॅपेबल आहात का याच्यावरती स्टडी करा. आता अनेकांनी युट्यूबला अनेक मोटिवेशनल स्पीकर आहेत, अनेक मोटिवेशनल सेमिनार देणारे आहेत, ते त्यांच्या लेवलला योग्य आहे, मी त्यांच्यावरती टीका करत नाही, ते त्यांच्या ठिकाणी योग्य आहे. परंतु एखाद्या मोटिवेशनल स्पीकरला फॉलो करायचं, त्याचं ऐकायचं आणि घरची जमीन विकायची किंवा घरच्या जमिनीवरती कर्ज काढायचं किंवा आपले आई वडील असतील त्यांची सेव्हिंग संपवायची किंवा स्वतः जॉब केलेला असतो आणि जॉब करता करता जी सेव्हिंग केलेली आहे ती सेव्हिंग घ्यायची आणि बिझनेस चालू करायचा. मॅन्युफॅक्चरिंग मध्ये जे लोक येतात, जे तरुण येतात, त्यांचा माइंडसेट असतो की मॅन्युफॅक्चरिंग म्हणलं की एक फार मोठी कंपनी, मग त्या कंपनीमध्ये माझं एक एसी ऑफिस, माझ्या हाताखाली काम करणारे 4-2 लोक. आता आज माझ्या बिझनेसला 5 वर्ष झालेत, माझी कंपनी आज 0 डेट आहे. 5 वर्षामध्ये मी जी काही कर्ज घेतली होती ती सर्व कर्ज फेडून माझी कंपनी आज 0 डेट झालेली आहे. पण आजही माझं ऑफिस नाही, आजही माझ्या कंपनीमध्ये बसण्यासाठी टेबल खुर्ची नाहीये. मी आता ऑफिसचं काम चालू केलं सर्व कर्ज संपल्यानंतर. पण आपली लोक पहिल्यांदाच त्यांना खुर्चीची हौस असते, पहिल्या दिवशी त्यांना खुर्ची, टेबल आणि एसी केबिन पाहिजे असते. ह्या गोष्टीचा तुम्ही त्याग केला पाहिजे. तुमचा बिझनेस करताना जर मॅन्युफॅक्चरिंग मध्ये असाल तर जिथं कमी तिथं मी, ही वृत्ती तुमची पाहिजे. तर आजही जर माझा ड्रायव्हर जर सुट्टीवरती असेल तर आजही मी माझ्या फिनिश गुडचा टेम्पो घेऊन माझ्या कस्टमरच्या कंपनीमध्ये जातो. आजही मी मटेरियल तिथं जाऊन खाली करतो. आता आज इंटरव्ह्यूला येण्याच्या आधी मी तेच काम करून आलो म्हणून सांगता आलं लगेच. हो, कारण तुम्ही जर पहिल्या दिवशी जर स्वतःला शेठ समजायला लागले, मालक समजायला लागले, तर तुम्ही कधीच पुढे जाणार नाही.
तुम्ही त्या व्यवसायाचे चालक झालं पाहिजे. तुम्ही जर लगेच मालक व्हायचा जर प्रयत्न केला तर तुमचा तो व्यवसाय ग्रो होणार नाही. पण स्किल आहे म्हणून सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे का? आता आज माझ्यामध्ये ड्रायव्हिंगचं स्किल आहे म्हणून मी फुल टाइम ड्रायव्हिंग केलं पाहिजे का? तर नाही. माझं जे मेन स्किल आहे तर मी मार्केटिंग मध्ये चांगलं काम करतो, ट्रेनिंग मध्ये चांगलं काम करतो, तर मी मार्केटिंग वरती फोकस केला पाहिजे. पण ड्रायव्हिंगचं स्किल आहे म्हणून फुल टाइम कंपनीमध्ये ड्रायव्हरच ठेवायचा नाही असं पण नाही पाहिजे. बरोबर. इमर्जन्सीला तुम्ही ड्रायव्हरही झाला पाहिजे, इमर्जन्सीला तुम्ही ऑपरेटरही झाला पाहिजे, इमर्जन्सीला तुम्ही इलेक्ट्रिशियन देखील झालं पाहिजे, पण फुल टाइम नाही. फुल टाइम तुम्ही तुमच्या व्यवसायाचं मार्केटिंगच केलं पाहिजे, तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठीच प्रयत्न केला पाहिजे. आता अनेक जण काय करतात, मार्केटिंगला एखादी एजन्सी हायर करतात किंवा मार्केटिंगला एखादी टीम हायर करतात. तर माझं एक सांगणं असेल की तुमच्या व्यवसायाचं मार्केटिंग तुम्ही स्वतः चांगल्या पद्धतीने करू शकता. तुमच्याशिवाय कोणीच करू शकत नाही. कारण तुमच्याकडे काय तयार होतंय किंवा तुम्हाला त्या ऑर्डरची किती गरज आहे किंवा त्या ऑर्डरची व्हॅल्यू किती आहे हे तुमचा जो एम्प्लॉय आहे तो कधी समजू शकत नाही. किंवा तो व्यवसाय तुम्ही काय पद्धतीने उभा केलाय, तो व्यवसाय उभा करत असताना तुम्ही किती कर्ज घेतलंय, तुम्ही किती बँकांचे उमरे झिजवलेत ते तुमचं तुम्हाला माहिती आहे. आणि त्या प्रेरणेने, त्या मोटिवेशनने तुम्ही जे मार्केटिंग कराल ते तुमचा पगारावरती काम करणारा एम्प्लॉय कधीच करू शकत नाही. व्यवसाय बंद होण्याची काय कारण? म्हणजे बऱ्यापैकी तुम्ही आता मगाशी म्हटलं की कारणास्तव व्यवसाय बंद होतात, पण बऱ्यापैकी आपण ज्या पद्धतीनं व्यवसाय वाढवतो त्या पद्धतीने डाऊन पण येत आहेत, त्याचं काय? आता एक कन्सल्टन्सी मधनं मी जसे चालू होणारे बिझनेस पाहिले तसे कन्सल्टन्सीच्या माध्यमातून बंद होणारे देखील बिझनेस पाहिले. तर बंद होण्याची जी प्रमुख कारण आहेत तर ते वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट. आपला मराठी माणूस, म्हणजे मराठी माणसाला मी बिलकुल कमी समजत नाही, मराठी माणूस प्रत्येक गोष्टीमध्ये अग्रेसर आहे. पण व्यवसायामध्ये तो काय करतो, जे वर्किंग कॅपिटल असतं ज्याला आपण मराठीमध्ये खेळतं भांडवल असं म्हणतो, त्या खेळतं भांडवलाचं मॅनेजमेंटच त्याला जमत नाही. सपोज माझ्याकडे रॉ मटेरियल आलं तर ते रॉ मटेरियल किती दिवसांसाठी माझ्याकडे होल्ड होणार आहे. जर आज जर रॉ मटेरियलची गाडी जर माझ्या कंपनीमध्ये खाली झाली तर त्याच्यापासून फिनिश गुड्स किती दिवसांनी तयार होणार आहे. सपोज 10 दिवसांनी फिनिश गुड तयार झालं, मग ते फिनिश गुड तयार होऊन माझ्या कंपनीमध्ये किती दिवस पडणार आहे. सपोज 10 दिवसांनी तो सेल झाला, मग ह्या 20 दिवसाचा गॅप कसा भरून काढायचा. मग 20 दिवसानंतर ते कस्टमर लगेच पेमेंट देणार नाही. B2B मधला बिझनेस आहे, B2B मधला बिझनेस आहे म्हणजे उधारीवरती तुम्हाला माल विकणं आहे. बरोबर. मग कस्टमर तुम्हाला कमीत कमी 30 दिवस, जास्तीत जास्त 90 दिवसाचं क्रेडिट मागतो. मग प्रोडक्शन मधले 20 दिवस आणि समोरचा क्रेडिट पिरियड 45 दिवस. मग या 75 दिवसाचं भांडवल तुमच्या हातामध्ये आहे का? नाही असेल तरच तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आलं पाहिजे. तुम्ही फॅक्टरीचा सेटअप उभा केला, मशिनरी उभ्या केल्या, इलेक्ट्रिसिटी घेतली म्हणजे तुमची कंपनी चालू झाली का? तर नाही. त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला लागणारं वर्किंग कॅपिटल आणि त्याचं मॅनेजमेंट तुम्हाला जमलं पाहिजे. त्या पद्धतीचा कस्टमर तुम्ही निवडला पाहिजे. जर तुमच्याकडे वर्किंग कॅपिटल कमी आहे तर तुम्हाला कमीत कमी दिवसामध्ये पेमेंट येणारा कस्टमर तुमच्याकडे पाहिजे. अशा सगळ्या गोष्टीमुळे बिझनेस बंद होतो किंवा त्याला बंद शटडाऊन करायला लागतो. विषय हे मुख्य कारण आहे वर्किंग कॅपिटलचं मॅनेजमेंट न करणं. आणि मग अशी मी सांगितल्याप्रमाणे व्यवसायाचं तुम्ही स्वतःला मालक समजणं. जोपर्यंत तुमची कंपनी 0 डेट होत नाही किंवा तुम्ही जे व्हिजन ठेवलंय त्या व्हिजन पर्यंत तुम्ही पोहोचत नाही तोपर्यंत तुम्ही त्या व्यवसायाचे चालकच झालं पाहिजे, मालक नाही झालं पाहिजे. खरा व्यवसाय कोण वाटतो? आता बऱ्यापैकी तुम्ही 5 वर्षापासून तुम्ही व्यवसाय करत आहे किंवा त्याच्यानंतर तुम्ही वेगवेगळ्या व्यावसायिकांना भेटताय, तर तुम्हाला खरा व्यवसाय म्हणून कोण वाटतो? तर जो व्यवसाय आतापर्यंत मी ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या आपल्या संभाषणामध्ये, 1000 दिवसांचा रूल फॉलो करतो, वर्किंग कॅपिटलचं मॅनेजमेंट प्रॉपर करतो, स्वतःला मालक न समजता चालक समजतो, असे व्यावसायिक खऱ्या अर्थाने व्यावसायिक असतात. जिथं कमी असेल, कंपनीमध्ये जी अडचण असेल, व्यवसायामध्ये जी अडचण असेल, ती अडचण ज्याला इझिली सॉल्व्ह करता येते, जिथं तुमच्या मॅनेजरची वैचारिक क्षमता संपते किंवा जिथं तुमचा मॅनेजर थांबतो तिथनं तुम्ही चालू झाले पाहिजे, तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने व्यावसायिक होता. जर एखादी अडचण निर्माण झाली प्रोडक्शन मध्ये
एखादा प्रॉब्लेम जर तुमच्या मॅनेजरला सॉल्व्ह होत नसेल तर तो प्रॉब्लेम तुमच्याकडनं सॉल्व्ह झाला पाहिजे. याला एक प्रश्न आहे लास्टचा. 21व्या वर्षी बिझनेस चालू केला, शिक्षण केलं, सांगितल्याप्रमाणे बीकॉम झालं, त्याच्यानंतर तुम्ही CA ची अटेम्प्ट दिली, त्याच्यामध्ये काय जास्त वेळ जाईल अशा हिशोबाने ते पूर्ण केलं नाही. बिझनेस स्टार्ट केला 21व्या वर्षी, 5 वर्ष होऊन गेलेत. आता पाहिलं स्वप्न काय? आता मी जो कन्सल्टन्सी मध्ये आलोय, आता माझी स्वराज्य पॅकेजिंग इंडस्ट्रीज हा जो माझा पहिला बिझनेस आहे, तो बिझनेस कुठेतरी आज चांगल्या लेवलवरती आहे. जे काही मी व्हिजन ठेवलं होतं 5 वर्षाचं, ते व्हिजन पूर्णपणे 100% पूर्ण झालं मी असं म्हणणार नाही, कारण मध्यंतरी कोविड सारखी सिच्युएशन आली, अनेक गोष्टी आल्या, परंतु जिथपर्यंत पोहोचायला पाहिजे होता तिथपर्यंत एका उंचीवरती पोहोचल्याचं समाधान मला आज आहे. मग आता कन्सल्टन्सी, तर सुरुवातीपासूनच बोलणं ही माझी हॉबी, स्पीच देणं, ह्या गोष्टी हे माझा छंद आहे. मग आता मी माझी आर्थिक बाजू कुठेतरी भक्कम केलेली आहे, आर्थिक दृष्ट्या मी कुठेतरी परिपूर्ण झालेलो आहे. त्यामुळे आता मला माझ्या हॉबीवरती काम करायचंय आणि बिझनेस कन्सल्टन्सी हा त्याचाच एक भाग आहे. तर ज्यामध्ये मी एक्सपर्ट आहे, ज्यामध्ये मी नॉलेज कमावलंय, ते नॉलेज मला जे येणारे नवीन उद्योजक आहेत किंवा एक्झिस्टिंग आहेत त्यांना माझ्या कन्सल्टन्सीच्या माध्यमातून द्यायचंय. त्याबरोबर छत्रपती शिवाजी महाराज हे एक आपल्या महाराष्ट्राला पडलेलं गोड स्वप्न आहे. आता अनेक जण काय करतात, महाराज सांगताना ढाल तलवारीतले महाराज सांगतात, महाराजांनी केलेल्या लढाया सांगतात, परंतु ह्या लढायांच्या पलीकडे आता जर इतिहासाचा जर अभ्यास केला तर सुरुवातीला आपण 75 डेज हार्ड चॅलेंजचा उल्लेख केला, त्यामध्ये मी बाबासाहेब पुरंदरे यांची राजा शिवछत्रपती ही कादंबरी पूर्णपणे वाचली आणि महाराजांचा पूर्णपणे इतिहास समजून घेतला. मग या इतिहासामध्ये महाराजांचा प्रत्यक्ष रणांगणावरती लढाई खेळण्याचा जर कालखंड जर पाहिला तर तो एक 9 ते 10 वर्षांचा आहे. महाराजांचं आयुष्य 50 वर्षांचं आहे. महाराज कधीतरी लहान होते, तो एक शिक्षणाचा वगैरे 12-13 वर्षांचा कालखंड आहे. 13व्या वर्षीच महाराज जहागिरीची जबाबदारी सांभाळू लागले. त्यामुळं ती 20 वर्ष, 8-9 वर्ष लढाईची, 12-13 वर्ष लहानपणाची, तो 20 वर्षाचा कालखंड जर बाजूला केला तर 30 वर्षांमध्ये महाराजांनी काय केलं हे जर आपण समजून घेतलं तर आपण कुठल्याच फील्डमध्ये अपयशी ठरणार नाही. किंवा प्रत्येक फील्डमध्ये, तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये काम करा, व्यवसायामध्ये करा, राजकारणामध्ये करा, शिक्षणामध्ये करा, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करा किंवा तुमच्या हॉबीमध्ये काम करा, पण महाराजांनी या 30 वर्षाच्या कालखंडामध्ये काय केलं ह्याचा जर अभ्यास जर तुम्ही केला तर तुम्हाला अपयश कधीच येणार नाही. त्यामुळे या 30 वर्षाच्या कालखंडामध्ये महाराजांनी काय केले याच्यावरती माझं संशोधन चालू आहे, याच्यावरती अभ्यास चालू आहे आणि ह्या सर्व गोष्टी मला माझ्या कलेच्या माध्यमातून, जे मी स्पीच देतो, जी व्याख्यानं देतो, त्या व्याख्यानांच्या माध्यमातून लोकांसमोर आणायचं आहे. नक्कीच तुम्हाला त्या पुढील त्या जे काही संशोधन करण्यासाठी शुभेच्छा देईल. आज तुम्ही #वैयक्तिक या चॅनलवरती आलात, इथे येऊन कसं वाटलं सगळ्यात महत्वाचं? तुमच्या चॅनलवरती येऊन खरंच खूप छान वाटलं, कारण तुम्ही मला जो शेवटचा प्रश्न विचारला, जर आपल्याला एखाद्या डेस्टिनेशनवरती जर पोहोचायचं असेल तर आपलं व्हिजन क्लिअर पाहिजे आणि तुमच्या या प्रश्नामुळे माझं व्हिजन अजून क्लिअर झालं की आज तुमच्या चॅनलच्या माध्यमातून एवढी सारी लोक मला पाहणार आहेत. पुढे जाऊन कधी ना कधी ही लोक मला विचारणार आहेत की 1 वर्षापूर्वी, 2 वर्षापूर्वी, 3 वर्षांपूर्वी तू त्या चॅनलवरती असं बोलला होता, त्याचं काय झालं? तर 5 वर्षांपूर्वी मी अशाच एका चॅनलला मुलाखत दिली होती. सावडी म्हणून एक इन्स्टिट्यूट आहे, त्यांच्या चॅनलला मुलाखत दिली होती. त्यामध्ये मी ज्या गोष्टी बोललो होतो, जे माझे व्हिजन सांगितले होते, कधी कधी मी तो जुना व्हिडिओ काढून पाहतो की 2019 मध्ये मी जे काही बोललो होतो त्याप्रमाणे मी या 4-5 वर्षांमध्ये वागलोय का, 5 वर्षांमध्ये त्यावरती काम केलंय का. अगदी तसंच तुमचा हा व्हिडिओ भविष्यामध्ये मला जेव्हा वाटेल की मी माझं व्हिजन सोडून कुठेतरी भरकटतोय, तेव्हा हा व्हिडिओ मला नक्की माझ्या व्हिजनवरती परत आणून ठेवेल. नक्कीच तुमचं हे एक वाक्य शेवटचं भारी वाटलं मला. तुम्ही देखील आलात, माझे संवाद साधलात, किंवा तुम्ही जे काही काम करताय तरुणांसाठी, त्यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. आणि तुम्ही इथे आलात, मला वेळ दिला, सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याबद्दल मी #वैयक्तिक या चॅनलकडून खूप खूप धन्यवाद देतो.